नमस्कार श्रोते हो. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचार प्रणाली या संस्थेच्या सावरकर जीवन विचार दर्शन या यूट्यूब प्रसारण माध्यमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. श्रोते हो, अंदमान नंतर रत्नागिरी आणि रत्नागिरी नंतर येरवडा येथील कारावास संपवून जानेवारी 1924ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटका झाली. मात्र आता रत्नागिरीत स्थानबद्धता होती. इतक्या वर्षांनी सुटलेले सावरकर अत्यानंदात मग्न नव्हते, तर त्यांच्या मनात एक प्रकारची विषण्णता होती आणि पुढे हा लढा कसा चालवायचा याची चिंताही होती. 8 जानेवारी 1924ला स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत पोहोचले. पण काही दिवसांनी ग्रंथीज्वराचे संकट पुढे उभे राहिले. तेव्हा काही दिवसांकरता त्यांना नाशिकला जाण्याची अनुज्ञा देण्यात आली. अर्थात नाशिक या शहराला सावरकरांच्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे आपण सर्वजण जाणतोच. ज्या नाशिकमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले, ज्या नाशिकमध्ये त्यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली, ज्या नाशिकमधून 15 वर्षांपूर्वी हातापायात बेड्या घालून बाबारावांना फिरविण्यात आले होते, सावरकरांच्या सहकाऱ्यांना ज्या नाशिकमध्ये राजकर्त्यांनी अमानुषपणे वागविले होते, त्याच नाशिकमध्ये आज सावरकर उपस्थित होते. अर्थात त्यांचा भव्य सत्कार झाला नाही तर नवलच. स्वतः सावरकरांसाठी पण हा घरचा सत्कार महत्त्वाचा होता. आजच्या भागात आपण ऐकूया नाशिकमधील काळाराम मंदिरातील सत्कार प्रसंगी काय काय घडले ते. दिनांक 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता काळाराम मंदिरात समारंभाला प्रारंभ झाला. पावसाचे दिवस असल्याने अधिक मोठी जागा घेता येणे शक्य नव्हते. मंदिरात इतक्या लोकांना जागा मिळणे अशक्य झाल्याने अनेकांना तसेच परत जावे लागले. प्रथम हा समारंभ ब्रह्मानंद थिएटर येथे होणार होता, परंतु सरकारी बंधनामुळे मालकांना स्वतःचे थिएटरही या समारंभाला देता आले नाही. राम मंदिर आयत्या वेळी घेतल्याने सजावट करता आली नाही. मंदिरात केवळ भगवा ध्वज उभारला होता. समारंभाच्या प्रसंगी गांधर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पद्य म्हटले आणि बालवीरांनी स्वागतपर गीत गायले. यवतमाळचे डॉक्टर परांजपे अध्यक्ष डॉक्टर मुंजे यांची ओळख करून देताना म्हणाले, आजच्या सन्मान सभेला धीटपणा, धैर्य आणि कर्तबगारी इत्यादी गुणांनी युक्त असे अध्यक्ष लाभले आहेत. मुंबईचे डॉक्टर वेलकर, हैदराबादचे देभ राघवेंद्र राव यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डॉक्टर मुंजे म्हणाले, राष्ट्रबंधू सावरकरांच्या समारंभास साजेसा योग्य पुरुष मी नाही याची जाणीव जागृत ठेवून आपली आज्ञा म्हणून मी अध्यक्षपद स्वीकारत आहे. या समारंभाला शिवरामपंत परांजपे उपस्थित नव्हते. त्यांनी शुभेच्छा संदेश धाडला होता. देशभक्त न. चिन केळकर यांनी मानपत्र वाचून दाखवून ते सावरकरांना अर्पण केले. ते मानपत्र असे: आपली उत्कट देशभक्ती नि देशाकरिता आपण सोसलेल्या हाल अपेष्टा याबद्दल महाराष्ट्रीय जनतेच्या मनात आदर बसत आहे. धर्माप्रमाणे राजकारणातही मार्गभिन्नत्व व साधन वैचित्र्य ही सर्वमान्य नि सुप्रतिष्ठित आहेत. आपल्या दीर्घकालीन व खडतर तुरुंगवासापूर्वी आपले सार्वजनिक कार्य जरी अल्पावधीचेच असले तरी ते मुहूर्तम ज्वलितम श्रेयः यासारखे तेजस्वी स्फूर्तिदायक झाले आहे. आपल्या मनोदेवतेच्या आज्ञेप्रमाणे वागणे व त्याचे परिणाम आनंदाने सोसणे यातच स्वाभिमानी प्रगतीचे चीज आहे. जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा भोगून परत येणे हा या देशात तरी एक प्रकारचा पुनर्जन्म समजतात. इतकी शिक्षा भोगूनही आपले धैर्य खचून न जाता आपण आपला सार्वजनिक कार्य करण्याचा हुरूप कायम ठेवला आहे. ही गोष्ट अलौकिक असून त्याबद्दल सर्व महाराष्ट्र आपले आनंदाने कौतुक करत आहे. तुरुंगवासातून आपली सुटका झाली असली तरी आपल्या भोवती अजूनही सरकारी अटींचे काटेरी कुंपण आहे.
पण ते लवकर दूर होऊन स्वतंत्रतेने सार्वजनिक कार्य करण्यास आपला मार्ग मोकळा व्हावा आणि आपल्याला परमेश्वराने दीर्घ आयुष्य आणि आरोग्य द्यावे अशी प्रार्थना करून हा आहेर आपणास सादर करत आहोत. मानपत्र वाचल्यावर श्री केळकर म्हणाले, यातील प्रत्येक शब्द खरा आहे, त्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. बॅरिस्टर सावरकरांविषयी आपणास किती आदर आहे हे इतका पाऊस पडत असून आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात यावरून दिसते आहे. महाराष्ट्र शाहीर होण्यास जर कोणी योग्य असेल तर ते तात्यासाहेब सावरकर होत. त्यांची देशभक्ती केवळ विचारप्रधान नसून आचारप्रधान आहे. 12 वर्षे वनवास आणि 5 वर्ष अज्ञातवास ही शिक्षा रामायण महाभारतातील शिक्षेपेक्षाही मोठी आहे. सरकारने त्यांच्या भोवती घातलेल्या काटेरी कुंपणाचा निषेध म्हणून ही थैली त्यांना अर्पण करावयाची आहे. डॉक्टर मुंजे म्हणाले, थैली अर्पण करण्यापूर्वी पुष्कळ बोलावेसे वाटते, पण ती स्फूर्ती दाबून ठेवणे भाग आहे. बॅरिस्टर विनायकरावांची योग्यता एकाच शब्दात सांगावयाची म्हणजे आपल्या अंगातील चिवटपणा, जिवंतपणा हार खाल्ल्यावर सुद्धा जाऊ न देणारे सावरकर आहेत. एवढेच बोलून त्यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात विनायकरावांना हार घातला आणि शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटींनी पाठवलेली शाल अर्पण केली. नंतर खादीवरील मानपत्र, रुपये आणि गीता रहस्य हे पुस्तक समर्पण केलं. नंतर अनेक स्नेही आणि संस्था यांनी सावरकरांना हार अर्पण केले. उत्तरासाठी बोलताना सावरकर म्हणाले, या प्रसंगी काय सांगावे हीच पंचायत पडते. मला 14 वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवतो. त्यावेळी मला शिक्षा झाली होती. मी पुढे मागे घोडेस्वार असलेल्या एका बंद गाडीतून हातकड्या घासलेल्या अवस्थेत मला नेण्यात येत होते. बाहेरून आवाज येत होता, पण तो कोणाचा हेच समजत नव्हते. बाहेरचे काही दिसत नव्हते. अशा परिस्थितीत माझ्या शेजारी असलेला पोलीस अधिकारी त्या मार्गाच्या बाजूच्या बंगल्याकडे बोटे दाखवीत मला सांगायचा, हा अमक्या बॅरिस्टरचा बंगला, हा तमक्या बॅरिस्टरचा बंगला. तुमची बुद्धी त्यांच्याप्रमाणे वापरली असती तर असेच बंगले बांधले असते आणि आरामात राहिले असतात. पण काय ही अवदसा आठवली आणि संकटात पडलात. पुन्हा एकदा त्याने मला तेच सांगितले. तेव्हा मी म्हटले, खान साहेब, मी जो खटला चालवायला घेतला आहे तो एखाद्या व्यक्तीचा नसून तुमच्यासारख्या अनेक देशबांधवांचाच आहे. पण तो खटला कोणता हे माहीत नसल्याने आज तुम्ही माझ्या हातात हातकड्या घातल्या. त्यानंतर आज 14 वर्षांनी का होईना माझी ती बॅरिस्टरी, तो खटला लोकांना समजला. 14 वर्षे मी बॅरिस्टरी केली असती तर खात्रीने इतकी प्राप्ती मला झाली असती. आज आपण माझा सन्मान केला आहे, पण त्याने मला मोठा आनंद वाटता एक दुःखाचा भारच वाटत आहे. बंदिवासात असताना हा दिवस मला कधी दिसेल, हातखड्यांचे हार होतील असे स्वप्नातही वाटत नव्हते. ख्रिस्ताप्रमाणे क्रूस आपल्या वाट्याला येईल असे मनात धरून देणग्यांची, सन्मानाची आशा न धरता आयुष्याचे जे ठरले असेल ते ध्येय गाठता कर्तव्य करिता करिता मरण पत्करण्यास सिद्ध रहा. स्पार्टा हॅज वर्दियर सन्स दॅन ही. स्पार्टामध्ये ह्याच्यापेक्षाही अधिक योग्यतेचे सुपुत्र आहे असे आपल्या थडग्यावर लिहून ठेवण्यास सांगणाऱ्या स्पार्टातील एका वीराप्रमाणे मीही म्हणतो की आजच्या तरुणांनी केवळ माझे गुण गात न बसता माझ्यापेक्षा अधिक पराक्रम करून माझ्यापेक्षा अधिक मोठे व्हावे. तुमच्या अतुल पराक्रमामुळे माझे नाव मागे पडावे. आपण मला आज दिलेली देणगी ही आपणाला न विचारता पूर्वी केलेल्या कामाचे फळ नसून मी यापुढे अधिक देशसेवा करावी यासाठी उत्तेजनार्थ दिलेली आगाऊ देणगी आहे असे समजून मी तिचा स्वीकार करतो. सध्या मी धार्मिक सामाजिक चळवळी करतोच आहे,
पण राजकारणाची बंदी तुटली तर मी त्याही क्षेत्रात उतरण्यास सिद्ध आहे. रामचंद्राचे रामराज्य नि श्रीकृष्णाचे राज्य होईपर्यंत मी पुढेही यासाठी मी सतत कार्यरत राहावे, यासाठीच ही थैली आपण मला दिली आहे असे समजून मी तिचा स्वीकार करतो.